आहे सकळा वेगळा खेळे कळा चोरोणी खांब सूत्राचे परी देवदोरी हलवितो आपण राहोनी निराळा कैशी कळा नाचवी जेव्हा असुडितो दोरी भूमीवरी पडे तेव्हा तुका म्हणे तो जाणावा सखा करावा आपुला. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ माऊलींना आवडणारी वाणी जगद्गुरू तुकोबाराय यांची ते जे जगद्गुरू तुकोबाराय कधी आपल्या मनाशी संवाद करतात, कधी जनाशी संवाद करतात, कधी देवाशी संवाद करतात, कधी सिद्ध पुरुषाशी करतात, कधी साधकाशी करतात, कधी सामान्य लोकांशी करतात. हे सर्व संवाद ऐकण्यासाठी आज आपण मला वाटतं 18वा दिवस, तर आज या 18व्या दिवशी जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. कारण आपण दुसरं काही ऐकण्यापेक्षा आपण निरर्थक वाणी ऐकत नाही, अनर्थक वाणी ऐकत नाही, तर आपल्या जीवनामध्ये जेणेकरून आपल्या जीवनाचं परम सार्थक होईल अशा प्रकारची वाणी ऐकण्यासाठी आपण प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत. आता या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 15 मिनिट उशीर झालेला आहे, तर त्यानुसार आपल्याला नियोजित वेळेत पहिल्यांदा ह्या अभंगाचं साधारणपणे अर्थ यथाशक्ती यथामती निरूपण करायचं आहे. या ठिकाणी आजचं सत्र हरिभक्तपरायण परमप्रेमास्पद भगवान महाराज मोरे यांचं होतं, परंतु त्यांना काही कारणाने येणं झालं नाही म्हणून ही सेवा आली, सेवेची संधी आली. तर याच्यामध्ये आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. माणसं जर आपण पाहिली तर सर्व माणसं त्रिविध तापाने होरपळलेली आहेत. कोणाला आध्यात्मिक दुःख आहे, कोणाला अधिभौतिक आहे, कोणाला अधिदैविक आहे. या 3 दुःखातच सर्व दुःखांचा समावेश होतो. आणि त्याच्यामधून मनुष्य किती स्वबुद्धीनं प्रयत्न केला किंवा शास्त्रातले काही सांगितलेले उपाय केले तरी आपल्याला जे दुःख संबंधरहित सुख ते प्राप्त होत नाही. आणि यासाठी ह्या वेदाने ह्या भारतीय सनातन परंपरेमध्ये जे ईश्वर संकल्पना म्हणजे वास्तव्यच आहे, परंतु त्या संकल्पनेचा पुरस्कार केलेला आहे. जीव हा अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असल्यामुळं त्याला अनेक मर्यादा आहेत, परंतु ईश्वर हा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे. त्यामुळं त्याचं सर्व सामर्थ्य जे आहे ते अमर्यादित अशा स्वरूपाचं आहे. आणि ईश्वर सर्व समर्थ असल्यामुळं जीवानी काही करायचं नाही, जीवानी ईश्वराची शरणागती करावी. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्ममरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यहम. जीवनात आपल्याला जे प्राप्त नाही ते प्राप्त करायचं असेल आणि जे प्राप्त झालेलं आहे त्याचं संरक्षण करायचं असेल तर त्याने पूर्णपणे ह्या ईश्वराला या ठिकाणी शरणागती करावी. त्यामुळं तुमची संपूर्ण दुःख संसारामध्ये असणारी संपूर्ण दुःखांची आत्यंतिक निवृत्ती होईल आणि तुम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. हा जो गुह्याती गुह्य असा मंत्र जो गीतेने भगवंतानी मुखाद्वारा सांगितला आणि भगवंता त्या निश्वसित अशा वेदाच्या द्वारा सांगितला, तोच तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत की आजकाल लहान मुलापासून जर त्याचा अभ्यास झाला नसेल आणि आईनं काम सांगितलं तो माझा अभ्यास राहिला आहे, नाही तर मला टेन्शन येतं. टेन्शन म्हणजे चिंता येते, मानसिक तणाव येतो. याचा अर्थ मानसिक तणावाने ग्रस्त असणाऱ्या ह्या संपूर्ण बालकापासून तर वृद्धापर्यंत सर्व आबालवृद्ध ह्या चिंतेने अत्यंत आतुर व्याकुळ अशा अवस्थेत दिसून येतात. आणि याला एकच उपाय आहे की वेद प्रणीत असणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराला
काया वाचा आणि मनाने शरण जाणं. तया अहम वाचा चित्तांग देवनिया शरणरी घ महोदधिका गांगरी गाले जैसे. गंगा जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा तुका म्हणे काय अवघ्या झाल्या उर्मी, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. त्यावेळेला आपल्याला आपण इतकं शरण गेलं पाहिजे की तुकाराय सांगतात त्याप्रमाणे की गंगा समुद्राला मिळते. आपण गंगासागर पाहतो, तिथं जर पाहिलं आपण तर गंगा ही गंगाचं पाणी आणि हे समुद्राचं पाणी असं निवड करता येत नाही. याचा अर्थ सगळ्या लाटा किंवा उर्मी ह्या एकरूप होऊन जातात, एकरस होऊन जातात. तसं आपलं स्वतःच्या जीवनाचं समर्पण केलं, स्वामी महाराजांच्या भाषेत सर्पण केलं म्हणजे माझा मी न राहिलो. आपलं स्वतःचं जीवन काहीच नाही, ईश्वराच्या ह्या विश्वचक्रातील आपण एक बाहुली आहोत आणि त्या बाहुलीचा कळसूत्रधार जो आहे तो परमात्मा आहे. तेव्हा परमात्मा जसा नाचविल त्याप्रमाणे आपल्याला नाचावंच लागणार आहे. तर मग आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट आहे की बाह्यक्रिया आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कराव्या लागल्या आणि त्याची फलं आपल्याला भोगावी लागली तरी हे सर्व ईश्वराला समर्पण झालेल्या पुरुषाला त्याच्या दृष्टीनं तो हे ईश्वराची लीला या दृष्टीनं ते पाहतो. त्यामुळे त्याला त्याच्या सुख आणि दुःखाचा कोणताही प्रकारचा स्पर्श न होता तो शेवटी या शेवटचा जन्म त्याचा असतो आणि तेवढी सुखदुःख भोगून झाल्यानंतर तो पुन्हा आईच्या उदरात येत नाही, म्हणजे तो गर्भवासाला परत प्राप्त होत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ही गोष्ट आपण लक्षात जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत आपण किती सुखाच्या आणि सुख साधनांच्या कल्पना केल्या आणि आपण त्याच्यावर रात्रंदिवस पायाला भोवरा बांधून धावत बसलो तरी या नाना साधनांच्या केल्या खटापटा परित्यानं पवतीचं याच्या दारवंटा त्या कधी सुखाच्या उंबरठ्यापर्यंत पण पोचू शकत नाही, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून हा भारत देश आहे. भा म्हणजे ज्ञान, ज्ञानामध्ये रममान असणाऱ्या मानव समुदायाची वस्ती ह्या असे तो हिमालय अशा असणाऱ्या प्रदेशात राहणारे जे भारतवासी आहे त्यांच्या ठिकाणी ही विशेष भाग्य प्राप्त झालेलं आहे. तेव्हा या देशामध्ये जन्मलेल्या पुरुषाने काहीच न करता फक्त ईश्वराची शरणागती करायची आणि ही शरणागती केली असताना लहान मुलाचं जसं आई सर्व चिंता वाहते, त्याला गर्भात तर वागवते, प्रसूतीच्या वेदना सहन करते आणि त्याचं संपूर्ण काही मलमूत्र विसर्जन तहान भूक सर्व आई जाणते, त्याप्रमाणे हा परमात्मा जो आहे ही सर्व नाती परमात्म्याशी एकवटायची आणि कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. आपण ऐकतच आलो की या ठिकाणी कोणाशीही संबंध नाही, संबंध फक्त संबंध एकेशी वरला नामे. भगवान परमात्म्याचं रूप आणि भगवान परमात्म्याचं नाम याच्याशीच माझा खरा संबंध आहे आणि शाश्वत सुखाचं हे एकमेव अद्वितीय साधन मला संतांनी, ऋषीमुनींनी, वेदांनी आणि स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. या सर्व गोष्टीमध्ये आपण जसं लहान बालकाचे सर्व मदार आपल्या आईवर असते त्याप्रमाणे आपलं सर्वस्व हा परमात्मा आहे असं समजून जो मनुष्य जीवनात प्रवास करील तो शिकलेला असो किंवा नसो, तो स्त्री बालक पुरुष कोणी असला तरीसुद्धा त्याच्या जीवनात सुखाची रेलचेल आहे. एका व्यक्तीच्या जीवनात जर सुख झालं तर त्या कुटुंबात, गावात, विश्वात सर्व विश्व, ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, सर्व विश्वात्मक देव जो आहे त्याला प्रार्थना करताना त्यांना वाटतं की सर्व दुःख संबंध रहित असं जे निरस सुख आहे ते सुख सर्व समाजाला, समाजपुरुषाला प्राप्त व्हावं म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायांची तळमळ आहे. आणि त्या तळमळीप्रमाणे हे याच्यात चिंतन करायचं. काही लोक म्हणतात की तरुण मुलं आणि 20 दिवस सर्व टाकायचं आणि याच्यातच प्रवृत्त व्हायचं, ही तुकोबारायांच्या गाथेची पानं चाळायची. शेवटी जीवनात काय हे काहीतरी उद्योग व्यवसाय करून पैसे मिळवण्याचे दिवस आहे, ही यांच्या ऊर्जा विनाकारण खर्च होत नाही का, असं प्रश्न विचार करताना काही वाटत नाही. बिचारे नास्तिक आहेत, त्यांचं दुर्भाग्य आहे. परंतु हे विचार घेऊन आपण जेव्हा आपल्या जीवनाशी जीवनामध्ये त्याची अनुभूती घेतो त्यावेळेला तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे सगळे जे इंद्रपदाधिक भोग नव्हे तो भवरोग असे आपल्याला प्रतीता येते. किंवा त्या लोकांनासुद्धा ते आपल्याजवळ श्रीमंती नसताना अन्न वस्त्र निवारा
यांची कोणतीही नियोजित व्यवस्था नसतानाही या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पाहतो किंवा तो आनंद अंग फाटून बाहेर येईल की काय असं आपल्याला वाटतं, त्यावेळेला त्या लोकांनासुद्धा इकडं पाहून हेवा वाटायला लागतो. परंतु यासाठी फार वेळ न घालवता हे तुकाराम महाराजांनी आपल्याला शरणागतीचा प्रश्न आत्तापर्यंत किती वेळा, आत्तापर्यंत जवळजवळ 1245 अभंग झालेले आहेत. अभंगातून जवळजवळ पदामध्ये ईश्वर शरणागतीचा मुद्दा तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेला आहे. आता पुढचा अष्टादशा येईल की नाही तोपर्यंतच आपण याच अष्टादशात इथंच निश्चय करावा की खरंच जगामध्ये फक्त ईश्वरच आपलं संरक्षण करता आहे. त्यासाठी आपणही आपल्या जीवनात यत करोशी यदशनाशी यज्यो होशी ददाशी यत तपस्यशी कौंतेय तत्कुरुषो मदर्पणम, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पये, अशा प्रकारचं आपलं जीवन बनवायचं. आपल्या अनेक जीवन, आता कदाचित असं वाटेल की ह्या जीवन जर असंच गेलं आणि आपल्याला भगवत प्राप्ती झाली नाही, शाश्वत सुखाची उपलब्धी झाली नाही, तर मग आपलं एक जीवन असं गेलं ना. भौतिक जीवन पण आपण काही ज्याला आपण म्हणतो भौतिक संपत ती आपण प्राप्त केली नाही आणि अभौतिक असणारा परमात्माही प्राप्त झाला नाही. अशा वेळी आपल्या जीवनाचं काय, वाताहत झाली का, तर वाताहत झालेली नाही. भगवंतांनी सांगितलं की नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति, जो कल्याणाच्या मार्गावर निघालेला आहे त्याला कधीही दुर्गती प्राप्त होत नाही. हे भगवंताचं गीतेमधील आपल्यासाठी प्रतिज्ञावाक्य आहे. किंबहुना भगवंतांनी ती वाहिलेली एक प्रकारची आण आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण दृढ विश्वास ठेवून आपलं एक जीवन कोरं, तेही मागचं गेले ते भुस जावो परते, परंतु आता तरी पुढे हाचे उपदेश, याच्या पुढं आपण जर हे एक जीवन कोरं ह्याला जर गेलं तर मागं तर आपल्या ज्या अर्थी आपण आता जन्माला आलो याचाच अर्थ पाठीमागच्या जीवनामध्ये आपल्याला परिपूर्ण कृतकृत्यता प्राप्त झालेली नाही किंवा आपल्या या ठिकाणी आपण निरंकुशा तृप्तीला प्राप्त झालो नाही, म्हणून तर आपल्या प्रमादामुळं किंवा चुकीमुळं आपल्याला हा जन्म प्राप्त झाला. तर या जन्मात आपण एक जर हा कोरा देह उरलेला त्या परमात्म्यासाठी समर्पण केला तर आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मरण माझे मरोणी गेले मज केले अमर, किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहला तो सोहळा अनुपम्य, आनंदे दाटली तीही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. अशा प्रकारची असणारी अतिंद्रिय किंवा व्यापक आनंदाची, ब्रह्मानंदाची, परमानंदाची, शाश्वती शांतीची प्राप्ती आपल्याला निश्चित आणि निश्चितच होईल. म्हणून तर हे संत स्वतःचं काहीही त्यांना कर्तव्य जगाशी नसताना आपला तुकोबारायांनी असं सांगतात की भंडाऱ्या डोंगरावर या ठिकाणी आपलं घोराड्या डोंगरावर त्या ठिकाणी हे सर्व जे काही धन आहे हे धन संपादन केलं, भामचंद्रावर ते साठवलं आणि भंडारा डोंगरावरून तिथं एक अभंग लिहिलेला आहे बघा पूर्वीच्या मंदिरामध्ये, फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही. या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून हा आपल्या आत्मानुभूती जी आहे त्या आत्मानुभूतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं स्फुरण या ठिकाणी ह्या भंडारा डोंगरावरून की जे अध्यात्माचं विशेष केंद्र आहे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक भौतिक उपाय पूर्वी केले असतील, या जन्मातही आपण अनेक उपाय केले, परंतु आता एक वेळेला जगद्गुरु तुकोबारायांची वाणी जी आपल्याला सांगत आहे तर त्या वाणीचं आपण अनुसरण करू. अनुसरण करणं याचा अर्थ त्याचे अनुष्ठान करणं, आपल्या प्रत्यक्ष अनुभवात आणण्यासाठी करायची जी साधना ती साधना करण्याला प्रवृत्त होणं. तर या ठिकाणी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आहे सकळा वेगळा खेळे कळा चोरणी,
खांबसूत्राचे परी देवदोरी हलवितो. आपण राहोनी निराळा कैसी कळा नाचवी. जेव्हा आसुडितो दोरी भूमीवरी पडे तेव्हा. तुका म्हणे तो जाणावा सखा करावा आपुला. आता या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला सांगतात की आहे सकळा वेगळा. जे परमात्म तत्व आहे, जे आपलं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा आहे, ते सकळा वेगळा आहे, सगळ्यापासून वेगळं आहे. म्हणजे हे जे आपल्याला जगदरूपी कार्य दिसतं ते त्या परमात्म्याचं स्वरूप नाही, किंवा त्याचं कारण असणारी जी माया आहे, ज्या मायेमुळं त्याने लीला विग्रह धारण केला, तर ती माया ही त्याचं वास्तव स्वरूप नाही. तर तो परमात्मा कसा आहे, तर तो सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे, असा हा परमात्मा आहे. परंतु असा असंग निर्विकार परमात्मा तो सुद्धा खेळे कळा चोरोनी. तो परमात्मा हा आपली जी कळा आहे, आपण कोणत्या प्रकाराने ह्या जगताची उत्पत्ती स्थिती लय करतो, किंवा प्राणीमात्रांना आपल्या कर्मानुरूप फलदाता कसा होतो, ह्याविषयी मानवी बुद्धी त्या ईश्वर तत्वाचा विचार करू शकत नाही. तेव्हा तो परमात्मा तत्वतः सच्चिदानंद स्वरूप, अनिर्वाच्य, अतींद्रिय अशा स्वरूपाचा आहे. परंतु तो आपल्या कळा जी आहे, जीवाची बुद्धी ही परिच्छिन्न असल्यामुळं व्यापक असणाऱ्या परमात्म तत्वाला ती विषय करू शकत नाही. म्हणून खेळे कळा चोरुणी. सगळे हे करतो, पण तो कसा करतो हे दिसत नाही. आपल्या वेदांत दर्शनाप्रमाणे हा ईश्वर जो आहे तो नित्य परोक्ष आहे. त्याला या ठिकाणी तो कधीही आपल्याला इंद्रिय गोचर होत नाही. आणि जर तो इंद्रियांना विषय झाला तर जे जे इंद्रियांना गोचर होतं ते सर्व दृश्य असतं. आणि यद दृश्यम तन्मिथ्या. स्वप्न गजादिवत जे जे पदार्थ आपल्याला दिसतात ते सगळे मिथ्या असतात. म्हणजे याचा अर्थ हा परमात्मा जो आहे तो त्रिकालाबाधित सत्य आहे, स्वयंप्रकाश चिद्रूप आहे, आणि परमप्रेमास्पद असणारा आनंद रूप आहे, आणि द्वैत विवर्जित तो असणारा अद्वैत स्वरूपाचा परमात्मा आहे. तो जसं स्वप्न कसं पडावं हे आपल्याला ठरवता येत नाही, त्याप्रमाणे तो परमात्मा मात्र या ठिकाणी सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्व जीवांची कर्म, भूत, भविष्य आणि वर्तमान यांचं एक समवायावत छेदे करून ज्ञान असणारा असा हा परमात्मा, तो मात्र ह्या सगळ्या जगामध्ये त्याची ही जग ही त्याची एक लीला आहे. आणि त्या लीलेमध्ये तो हे कोणालाही कळून न देता कशा प्रकारचं खेळे, कशा प्रकारची क्रीडा करतो, ती क्रीडा करत असताना कळा चोरोनी. त्याचा असणारं जे ऐश्वर, त्याचे असणारे जे चातुर्य, त्या चातुर्याला तो लपवतो आणि सर्व ह्या जगदुत्पत्त्यादिकांची लीला करत असतो. त्याच्याविषयी तुकोबाराय उदाहरण देतात. खांबसूत्राचे परी देवदोरी हलवितो. आपल्याला माहीत आहे की साई खडियाचे बाहुले चालवी त्या सूत्राचे नि चाले. त्याप्रमाणे जसं त्या साई खड्याच्या खेळामध्ये तो सूत्रधार जो असतो तो आपल्याला कुठे ते दिसत नाही, पण बाहुल्या मात्र नाचताना दिसतात. अशा प्रकारची स्थिती आहे. तसा तो परमात्मा अतींद्रिय स्वरूपात राहून आपल्याला सगळ्या कळा चोरून, म्हणजे आपल्याला आपल्या बुद्धीला त्या न कळता देखील देवदोरी हलवितो. तो परमात्मा ते दोरी म्हणजे सूत्र हलवतो, आणि तो जशी सूत्र हलवतो त्याप्रमाणे भूत किंवा हे प्राणी मात्र ह्या विश्वामध्ये नाचत असतात. हे करत असताना तो कोणाला सुखदुःख देतो, म्हणून त्याच्या ठिकाणी वैषम्य, नैर्घृण्य अशा प्रकारचे काही दोष येतील का? ते दोष पण त्याच्या ठिकाणी येणार नाही. कारण दोष कधी लागतात तर ज्या वेळेला कोणती क्रिया करताना जो त्या पुरुषाचा त्या क्रियेचा कर्ता समजतो तो अपरिहार्यपणे त्या कर्माचा भोगता होत असतो. परंतु परमात्मा ही सगळ्या प्राणीमात्रांची उत्पत्तीची स्थिती लय करत असतानाही तत्वतः मी यांचा कर्ता आहे असं कधी समजत नाही. त्यामुळं नमाम कर्माणी लिंपंते नमे कर्म फले स्पृहा इतिमाम योभिजानाती कर्मभिर्नस बध्यते. त्या कर्माचं बंधन त्या परमात्म्याला लागत नाही. आपण राहुनी निराळा कैशी कळा नाचवी. तो आपण वेगळा राहतो आणि त्या कलेच्या द्वारा, म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रिय यांना अगोचर असणाऱ्या अशा कलेच्या द्वारा ह्या सर्व प्राणीमात्रांना तो परमात्मा नाचवित असतो. त्याच्यामधली एक कळसूत्री बाहुली आपण आहोत असं मनुष्याने चिंतन करावं. आणि आपण जे काही मृत्यूची वगैरे चिंता करतो आणि त्याच्यामध्येच आपल्या जीवनामध्ये चितेपेक्षा आपण त्या चिंतेने जळत असतो. मरणाच्या भयाला अभिनिवेश असं म्हणतात, आणि तो अभिनिवेश आमिबापासून हिरण्यगर्भापर्यंत प्रत्येक जीवाला आहे. तेव्हा
इथं त्याचं चिंतन जर त्यांनी केलं, जेव्हा आसुडी तो दोरी भूमीवरी पडे तेव्हा. अरे मरण काय आहे? ज्या वेळेला जेव्हा दोरी आसुडितो, तो परमात्मा ज्या वेळेला ह्या दोरीला एक आसडा देईल, भूमीवरी पडे तेव्हा, तेव्हा आपण भूमीवर प्रेतरूप होऊन पडू. त्यापेक्षा आत्ताच तुकोबाराय म्हणतात, चिंतामणी देवांना तुकोबारायांनी आपल्या जीवनाचं रहस्य सांगितलं असं सांगतात. एक प्रासंगिक अभंग आहे की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष यायला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस कामक्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. सगळा अभंगच अत्यंत गोड आहे. तर त्याच्यामध्ये जिवंत असताना जर आपण प्रेतवत राहिलो तर परमात्मा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, आपल्या ज्या गोष्टी व्हायच्यात त्या होतच असतात आणि ज्या होणार नाही त्या होतच नसतात. म्हणून पंचदशीकारांनी सांगितले की यद्भावी तद्भावी, काय भावी चेद न तदा यदा भावी तदा भावी, भावी चेद न तदन्यथा, इति चिंता विषग्नोयम बोधो भ्रमनिवर्तकः. आपण समजायचं जे होतंय ते होणारच आहे, नाही होणार ते होणारच नाही. अशा रीतीनं पाहू परमात्म्याची काय लीला आहे. तो परमात्मा जर सूत्रधार होऊन आपल्याला या ठिकाणी कला कळू देत नाही, तर आपणही परमात्मा सर्वज्ञ असला तरी त्या परमात्म्याच्या खेळामधलं ते एक लीला सहचर म्हणून आपण आहे की त्याने जरी आपल्याला केवढे दुःखाचे आघात दिले तरी हे दुःख कल्पित आहे, केवढे मोठं सुख दिलं तरी त्याच्यामध्ये आसक्ती न होता हे सुख पण कल्पित आहेत. अशा प्रकाराने आणि मग हे सुख दुःख म्हणजे एखाद्या तो जसा भोगभोगुनी ब्रह्मचारी किंवा नटधारी आहे त्याप्रमाणे जीवसुद्धा नटधारी नाही का? जीवसुद्धा नटधारी आहे, फक्त त्याचं त्याला अज्ञान आहे. संतांच्या कृपेने त्यांनी हे समजलं तर त्या ठिकाणी त्यालासुद्धा दुःख होणार नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा तो दोरीला आसडा देतो त्यावेळेला हे शरीर प्रेतरूप होईल. तोपर्यंत आपलं जोपर्यंत हे उभा आहे तो बाहेरून आपल्या कळा लपून कसाही जरी आपल्याला नाचवलं तरीसुद्धा आपण ह्या सुखदुःखांना कधीही सत्य समजणार नाही, जन्ममरणाला सत्य समजणार नाही, देहाला आणि देहसंबंधियांना मी आणि माझं म्हणणार नाही. माझा एकच एक परमात्मा आहे आणि तो परमात्म्याच्या लीलेमधील एक लीला सहचर म्हणून माझी भूमिका आहे. ती भूमिका फक्त मी करत राहील आणि मग ते भूमिका जर माझी चांगली वाटली तरी तो परमात्माला विचारेल तुला काय पाहिजे, तू चांगलं का भूमिका नाटकामध्ये ओठवलेली आहे. तर परवा भास्कर महाराजांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या देवाला सांगायचं, देवा मी आयुष्यभर जर माझी भूमिका साधकाची भूमिका व्यवस्थित ओठवलेली असेल आणि आता मी मात्र थकलेलो आहे आणि अशा वेळेस तुझी मदत मला तू करणारच आहे, तर अशी कर का मला पुन्हा ह्या नाटकाच्या रंगभूमीवर ह्या जन्ममरण परंपरेत कधीच घालू नको. दुसरी गोष्ट आहे, जर देव म्हणेल की नाही रे तुझी भूमिका व्यवस्थित झाली नाही तर त्याला सांगायचं माझी भूमिका तुम्हाला आवडत नाही ना, मग मला ह्या रंगभूमीवर पुन्हा आणूच नका. म्हणजे याचा अर्थ मला कधीच जन्ममरण देऊ नका. अशा प्रकाराने आपलं साधकाची भूमिका अशी जर असली तर या ठिकाणी आनंदच आनंद आहे. आणि तुम्ही म्हणाल ही एक कल्पनाच आहे, या बाकीच्या तुमच्या जीवनात काय सगळ्या कल्पनाच आहे ना, पण ह्या ज्या कल्पना आहेत ह्या सगळ्या संवादी भ्रमातल्या कल्पना आहेत, शास्त्र सुसंवादी आहेत. याचा अनुभव निश्चित येणार आहे, तो अकाट्य अनुभव आहे, तो जन्ममरण परंपरेतून सोडवणार आहे. आणि सगळे अनुभव जे आहेत ते भ्रामक अनुभव आपल्याला नित्य दुःखाच्या गर्तेत लोटणारे आहेत. म्हणून तुकोबारायांच्या शब्दावर सकाळी हरिभक्त परायण पितृतुल्य काका म्हटले की याचा उद्देश काय आहे, तर याचा उद्देश काही नाही, याचं कमी का म्हणून मध्यम स्वरूपात का, ज्या केवळ पारायण नाही आणि केवळ विस्तार नाही. याचा कारण तुकोबारायांच्या अभंगाचा फार विचार करिता वाया जाय काळ, लटिकेची मुळं फजितीचे, त्यापेक्षा थोडंसं तुकोबारायांचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याचं अनुसरण करायचं, याच्यापेक्षा कशाला वेळ घालवायचा. म्हणून या ठिकाणी आपण अशा भूमिकेत राहावं. तुका म्हणे तो जाणावा सखा करावा आपुला. याच्यातून सांगतात की तुकाराम महाराज म्हणतात आत्तापर्यंत मी जे बोललो ना ह्या परमात्म्याचं वर्णन केलं त्या परमात्म्याचं जाणावा म्हणजे त्या परमात्म्याचं ज्ञान करून घ्यावं. तो परमात्मा कोण आहे ह्या परमात्म्याचं स्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं. आणि नुसतं ज्ञान करून घेऊन परोक्ष ज्ञानाने भागत नाही. परमात्मा जरी परोक्ष असला परंतु तो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. त्या परमात्म्याशी तुम्ही एखादं नातं जोडा किंवा सर्व नाती परमात्म्याशी जोडा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा
पिता, बहिणी, बंधू, चुलता कृष्ण माझा, सगळी नाती परमात्म्याशी जोडा आणि त्या परमात्म्याला सखा करावा आपुला. याच्यामध्ये आपल्या परमार्थामध्ये भगवंताची लवकर प्राप्ती करायची झाली तर आत्मनिवेदन भक्ती ही अत्यंत सूक्ष्म आहे. त्या नवविधा भक्ती जी आहे तिच्यामध्ये ही सख्य भक्ती अत्यंत थोर भक्ती आहे. किंबहुना आत्मनिवेदना तळीची पीठिका जी सख्याची, पार्थो अधिष्ठात्री तेथीची देवतागा मातृकागा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी अर्जुनाचं आणि भगवंताचं सख्यपणाचं नातं होतं, मित्राचं नातं होतं, सुहृद होता. म्हणून त्या ठिकाणी भगवंताने हे अत्यंत इदम तुते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सुयवे, भगवंताला सांगायचे तू माझा मित्र आहे. त्यामुळं त्या मित्राच्या एक आपल्याकडे गीता आहे आणि एका ऋषिकेशच्या जंगलात 20 किलोमीटर आतमध्ये राहणाऱ्या एका महात्म्याने ते सांगितलेले. त्याच्यामध्ये त्यांना लिहिता वाचता येत नाही, फक्त ते जे बोलले ते लिहून घेतलेले आहे. त्याचे 3 खंड आहेत, आपल्याकडे आहेत ज्ञानेश्वरी एवढे 3 खंड आहे गीतेवर. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले कशी काय गीता, ते 20 वर्ष तिथं राहिले आणि 20 वर्षात त्यांनी लिहिलं. त्यांनी एकच केलं का कृष्ण परमात्मन तुझी गीता ह्या कुरुक्षेत्रावर सांगितली ती मला काही कळत नाही. मी गीतेची संहिता घेतलेली आहे, संस्कृत शिकलेलो नाही आणि संहिता पाठ केलेली आहे, परंतु त्याचा अर्थ काय मला कळत नाही. आणि ते परमात्म्याशी दररोज प्रेम केलं आणि अरे मला गीता कधी कळेल, मी तुझा इतका जवळचा मित्र असून मित्राला नाही सांगणार तर तू सांगणार कोणाला आहे, असं त्यांना वारंवार तो कृष्ण परमात्म्याला हे करता परमात्म्याने त्यांच्या कंठामध्ये येऊन ही सगळी गीता सांगितलेली आहे. याचा अर्थ सख्य भक्ती जी आहे ही सर्वात म्हणजे आत्मनिवेदनाच्या खालोखाल असणारी ही भक्ती आहे. आणि म्हणून ही भक्ती जी आहे ते तुकोबाराय म्हणतात की सखा करावा आपुला, त्या परमात्म्याशी सख्यपणा मैत्रीचं हे दिलं म्हणजे आपल्याला काही कोणत्याही प्रकारची हे राहत नाही, संकोच करण्यात. मित्राशी मित्राला कधी संकोच नसतं, तसंच आपण भगवंताशी तसा सख्य भक्तीचा संवाद केला पाहिजे असं तुकाराम महाराज सांगतात. आता तुकाराम महाराज म्हणतात की ही अशा प्रकारची मी भगवंत तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला सांगतो म्हणजे मी या ठिकाणी असं केवळ शास्त्राचं चिंतन सांगायचं म्हणून सांगत नाही, तर या ठिकाणी अनुभवे आले अंगा ते या जगात येतसे. मला जे अनुभव तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, मला याची अनुभूती आली ती मी तुम्हाला सांगत आहे. तेव्हा आता देवाशी बोलताना म्हणतात आता पुढे मना चाली झाली नारायणा, येथे राहिले राहिले कैसे गुंतुनी उगले, भोवते भुवनी आली याची झाली धनी, तुका म्हणे रंगे रंगीर रंगले श्री पांडुरंगे. आता पुढे सांगतात की हे देवा असं झालं म्हणजे जर आपण देवाशी असा संवाद करतो, असा संवाद केला म्हणजे पुढं असा संवाद करता येतो. म्हणजे आपण जर त्याच्याशी सख्य भक्ती केली आणि त्या सख्य भक्तीचा काही परिपक्व अवस्थेमध्ये आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवामध्ये तुकोबाराय म्हणतात आता पुढे मनात चाली झाली नारायणा. आता याच्या पुढं म्हणजे अशी प्रार्थना केल्यानंतर पुढे म्हणजे आपल्या समोर असणारे जे शब्दस्पर्शादी विषय आहेत त्याची चाली झाली म्हणजे त्याची समाप्ती झाली. म्हणजे आता विषय जे आहेत नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. आता जी इंद्रिय ही खालारा धावे पाणी याप्रमाणे विषयांकडे धावत होती, ती इंद्रिय आता विषयांच्या पाठीमागं धावत नाही. आणि येथे राहिले कैसे गुंतवणी उगले, आता ते परमात्माच्या ठिकाणीच ते गुंतून राहिलं. जसा एखादा श्लक्ष्ण किंवा बुळबुळीत पदार्थ असतो आणि त्याच्यामध्ये एखादी माशी येऊन गुंतली किंवा गोळ पातळ झालेल्या गोळामध्ये एखादा मुंगळा रुतला म्हणजे त्याला किती हालचाल केली तर बाहेर निघता येत नाही. तसं हे भगवान तुमचं लीला संकीर्तन, नामसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन, कथा इत्यादिकाच्या द्वारा मी जेव्हा तुमच्या ठिकाणी रंगलो तेव्हा त्या ठिकाणी माझं मन राहिले म्हणजे त्याच ठिकाणी राहिलं. आणि दुसरं राहिलं म्हणजे दुसरीकडे जाण्याचं थांबलं, आता दुसरीकडे जातच नाही. आता या ठिकाणी मन अशा प्रकारे तुझी भक्ती करता करता प्रेमपूर्वक त्याच्यामध्ये गुंतून गेलं. आता भोवते भुवनी आली याची झाली धनी. या ठिकाणी भोवते भुवनी विषयाच्या सभोवती जे मन भुवनी म्हणजे सारखं फिरत होतं, ती आली याची झाली धनी. ते आली याची म्हणजे तुझ्या जवळ आल्यामुळं, तुझ्या चरणाजवळ आलं तर ते विषयात जे भ्रमण करीत होतं रात्रंदिवस, विषयाच्या दारात वनवन भटकत होतं, ते तुझ्या पायाजवळ झाली धनी,
तृप्त झालं. या ठिकाणी आता ते मन जे आहे ते तुझ्या चरणाजवळ स्थिर झालं. हे तेव्हा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे रंगे रंगी रंगले श्री पांडुरंगे. श्री एकतर हे संबोधन म्हणूनही घेऊ शकता. हे श्री पांडुरंगा रंगी रंगले, तुझ्या रंगाने त्या रंगामध्येच या ठिकाणी हे मन जे आहे ते निमज्जन करू लागलं किंवा त्याच्यातच तल्लीन होऊन गेलं किंवा पांडुरंगाच्या रंगात म्हणजे आनंदातच ते रंगलं म्हणजे आनंदमय झालं, आनंद स्वरूप झालं. अशा प्रकारची स्थिती झाली. तुकोबारायांना विचारलं, ही स्थिती तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही काय साधना केली? तर तुकोबाराय सांगतात, आळसपाडी विषय कामी, शक्ती देई तुझ्या नामी, अनिक वचनामुखी वाणी, तुमच्या गरजो द्यावी गुणी, हेच विनवणी विनविली धरामणी, तुका म्हणे पायडोळा पाहे रवी आंधळा. मनुष्याने देवाकडं मागताना पहिल्यांदा, खरं आपला हा वारकरी संप्रदाय आहे याच्याविषयी स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, तुम्ही वारकरी झाले ना, पहिल्यांदा देवाकडं आपल्या कल्पनेने आमकं दे, अशाच प्रकारचं काही न मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणू तसे. ह्या संप्रदायाचा आरंभच निष्काम कर्मयोगापासून होतो आणि याची परिसमाप्ती ही नैष्कर्म्य दशेमध्ये होते. त्यामुळं आपल्या कल्पनेने काहीच मागायचं नाही, परमात्म्याकडं मागायचं ते हेच मागायचं, ज्याच्यात माझं कल्याण असेल अशा प्रकारचं तू काय करायचं ते कर, ते सर्व तुझ्यावरच आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, आम्ही अशी प्रार्थना केली, त्या भगवंताच्या समोर उभं राहिलो ध्यानाच्या अवस्थेमध्ये. त्या परमात्म्याला आम्ही असं म्हणालो की विषयक आम्ही आळसपाडी, विषयाच्या आमच्या अंतकरणात विषिन्वंती इति विषयाः, म्हणजे जे आपल्याला बुडवतात, जे आपल्याला वारंवार एखाद्या पाण्याच्या भोवऱ्यात जसा मनुष्य पुन्हा पुन्हा वर खाली व्हावा त्याप्रमाणे आम्हाला रात्रंदिवस व्याकुळ करणारे ज्या विषयाच्या कामना आहे त्या विषयांच्या भोगाविषयी आमच्या अंतकरणात आळस व्हावा असं परमात्म्याशी बोलावं. जर गाथेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं, पुढेही पाहणार आहात, तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुकोबाराय देवाशीच बोलताना अधिक दिसतात, देवाशीच. म्हणून हे अधिक हे अशा अभंग तुकोबारायांचे का आले, नामदेवरायांचे का आले, चोखामेळा, सोयराबाई, बहिणाबाई, तर याचा अर्थ असा आहे की आपण हे अभंग पाठ करावेत आणि त्यांना प्रार्थनाचं स्वरूप द्यावं. आपल्या जीवनात जितक्या अधिक प्रार्थना पाठ होतील तेवढ्या कराव्या आणि आपलं काम करताना प्रवासात कुठेही आपण ह्या अभंगाच्या द्वारा अर्थाकार वृत्ती करून पांडुरंग परमात्मा आपल्या समोर आहे असं समजून अगदी किविलवाणी दीन रंक अनाथ आणि पूर्णपणे समर्पित होऊन ह्या प्रार्थना केल्या तर हे वेदमंत्राच्या पेक्षा अधिक फल देणारे आहेत. आणि ही गोष्ट प्रत्येकाला त्याच्या अनुभवाने कळणार आहे. फक्त त्याच्यात ज्याला म्हणतात सतू दीर्घकाल, दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा शिवितो भूमी, दीर्घकाल हे आपण केलं पाहिजे, श्रद्धेपूर्वक केलेलं पाहिजे आणि दीर्घकाल निरंतर केलं पाहिजे. असं जर केलं आदरपूर्वक हे अनुष्ठान तर प्रत्येकाला मरणाच्या एक क्षण का होईना ह्या परमात्म्याचा ऐश्वर्य त्याच्या अनुभवाला येईल. ह्या प्रार्थना महात्मा गांधी सांगतात की माझ्या जीवनामध्ये प्रार्थनेचं जेवढं बल आहे तेवढं कोणत्याही आध्यात्मिक बलाचा मला अनुभव आला नाही असं सांगतात. तर त्या ठिकाणी प्रार्थना काय करायची, आपण देवाशी बोलताना तर तुकोबाराय सांगतात आळसपाडी विषय कामी, विषयाच्या कामनाविषयी मला आळस येऊ दे आणि शक्ती देई तुझ्या नामी. या ठिकाणी अनेक साधने आहेत, परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विशेष साधन म्हणजे शक्ती देई तुझे नामी. आपल्याला जी शक्ती आहे ती शक्ती तुझ्या नामाविषयी दे. आता गुरुवारी आपल्या समोर आहेत, जास्त मी सांगत नाही, पण या वयामध्ये आणि एक काशी विद्यापीठातले विद्वान आणि पुन्हा ज्याला आपण तर एक सिद्ध कोटीतले महापुरुष, खरा जीवनाचा अर्थ त्या काळात शिक्षणाची सोय नसताना का खेड्यात जन्म घेतल्यावरही दैवायत्तम कुले जन्म मदायत्तंतु पौरुषम, याने जन्म देणे दैवाहाती करणी जग हसवी, या प्रकाराने ज्यांनी अनुभूती घेतली आणि नंतर ज्यांना कोणत्याही प्रकारच्या कृतकृत्यतेविषयी संदेह राहिला नाही आणि तरी ते 50,000 जप दररोज करतात, त्यांच्या नियमात कुठेही खंड होत नाही. याच्या काशीमध्येही तेच केलं सर्व करून आणि आळंदीमध्येही तेच करतात. याचाच अर्थ ही नामसाधना जी आहे ही नामसाधना अत्यंत जवळची, निर्वेद, सुगम
आणि शाश्वत फलदायी आहे. म्हणून म्हणतात की शक्ती देई तुझ्या नामी, भगवंताच्या नाम घेण्याविषयी मला शक्ती दे. अनेक वचनामुखी वाणी तुमच्या गरजो द्यावी गुणी. आणि दुसरी वचन बोलण्याचा प्रसंग आला तर आमची वाणी मुखी करू द्या आणि तुमच्या गरजो द्यावी गुणी. आणि तुमच्या गुणी परमात्म्याचं नामसंकीर्तन करावं, कधी परमात्म्याचं गुणसंकीर्तन करावं. म्हणजे गुणाचे आणि परमात्म्याच्या नामाचे संस्कार किंवा त्याच्या स्वरूपाचे संस्कार आपल्या अंतःकरणावर होतात की जेणेकरून आपलं अंतःकरण हे शुद्ध होतं. तर ते सांगतात की दुसरी वचनं बोलायचे. जगामध्ये जेवढी दुःख आहेत ना, ती अनात्म पदार्थाच्या बोलण्याने जेवढी दुःख येतात जगामध्ये, तेवढी दुःख त्या पदार्थांच्या भोगाने सुद्धा येत नाहीत, अशी स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा सांगतात की माझी वाणी दुसऱ्या कशाही विषयी त्या वाणीला कंटाळा यावा किंबहुना ती मुकी असावी. आणि तुमच्या गरजो द्यावी गुणी. तुमच्या गुणांचं वर्णन करायचं झालं ना, मग त्याचं गर्जना तो करत असतो, उद्घोष करत असतो नामाचा. सदा नामघोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि विषयांची चर्चा चालली तर तो कानात बोटं घालतो, तिथून निघून जातो, किंवा त्याला एक अशा प्रकारची युक्ती साधलेली असते की समोरच्या पुरुषाचं कानावर येऊ द्यायचं नाही. तो बोलत राहतो, याच्या कानातून हृदयात जात नाही, कारण वृत्ती त्याच्यापासून तो दूर काढलेली असते. त्याला म्हणतो ना, आगाते वृत्ती किरीटी आधी मनवणी चिवठी, मग ते वाचा दिठी कराशी आहे. वृत्तीवरच न आणल्यामुळं त्या ठिकाणी ते वैखरी वाणीच्या द्वारासुद्धा येत नाही. घडलेली गोष्ट सांगतो. एक 3-4 वर्षापूर्वी आपल्या हनुमानवाडीच्या तिथं एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये एक बाबा, ज्यांनी आयुष्यभर मेंढ्याचं पालन केलं, शिक्षण नाही, आणि नंतर त्यांनी माळ घातली, मंत्र घेतला आणि त्यांना सांगितलं मी काय साधना करू शकतो, फक्त नामस्मरण करा. त्यांनी इतकं नामस्मरण केलं. आम्ही त्यांना भेटायला जायचो, कधी गेलं तर ते फक्त हसायचे, असं हात करायचे, माळ चालू. आम्हाला स्वभाव माहीत झाला, त्यामुळं आम्ही परत त्यांच्याशी विशेष बोलत नसायचं. पुढं ते जास्त आजारी झाले. घरच्या लोकांनी गावी नेलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं. डॉक्टरांनी सांगितलं हे वाचणार नाहीत. मग घरी आणलं. घरी आल्यावर सगळ्या नातेवाईकांची रीग लागली भेटण्यासाठी. त्यांनी, त्यांचा मुलगा कीर्तनकार आहे, त्यांनी त्याला बोलावलं आणि त्यांच्यापैकी कोणी इथं असेल कदाचित, त्यांनी बोलावलं आणि त्यांना सांगितलं, त्यांची मुलगी इथं राहते, तर त्यांना बोलावलं आणि त्यांनी सांगितलं आता हे नातेवाईक मला कशाला मला भेटायला आणतो, आता मला नामस्मरण करू दे, आता माझं थोडा वेळ राहिला. त्यांनी बंद केलं आणि त्यांनी नामस्मरण करीत ह्या देहाचा परित्याग केला. त्यालाच तुकोबाराय म्हणतात, अनेक वचना मुखी वाणी तुमच्या गरजो द्यावी गुणी, हेची विनवणी विनविली धरामणी. देवा, मी तुम्हाला ही जी विनवणी केली ती तुमच्या मनात चांगल्या प्रकाराने तिची जाण ठेवा. म्हणजे मला त्याच प्रकारे ह्या विनवणीच्या अनुसारच माझ्या जीवनामध्ये हे नामसंकीर्तनाची साधना करून घ्या. आणखी दुसरं काय आहे, मला जे डोळे दिलेत आहे ते डोळे या ठिकाणी ही दिसणारी दृश्यसृष्टी, हे अनित्य मिथ्या असणारं, दोषाने युक्त असणारं असं जे जगत आहे, ज्याच्यामध्ये पारतंत्र्य आहे, अशा वस्तू माझ्या डोळ्यांना दिसू देऊ नको. मग काय मला काय दिसावं, तर तुका म्हणे पाय डोळा पाहे येरवी आंधळा. तुकाराम महाराज म्हणतात, डोळा पाय पाहे, माझ्या डोळ्याला तुमचे पाय दिसावेत, तुमचे चरण कमल दिसावेत, आणि येरवी आंधळा, जर तुमचे पाय दिसत नसतील तर त्या पायाव्यतिरिक्त जर माझी दृष्टी कुठे गेली तर ती दृष्टी आंधळी असावी. म्हणजे त्या वृत्तीनं किंवा त्या दृष्टीनं त्या इतर अनात्म पदार्थांचं, परमात्म्याच्या अतिरिक्त पदार्थांचं ग्रहण करू नये. केलं तर कोणाचं करायचं, फक्त परमात्म्याच्या चरणारविंदाचं ग्रहण करावं. आता तुकोबारायांना ते श्रोते जे आहेत ते विचारतात की या ठिकाणी तुम्ही म्हणता तुम्ही कशाकडं तुमचं लक्ष नाही, तुम्ही फक्त केवळ परमात्माच आपला एक विषय, तो सकळांचा हरी, याच्या व्यतिरिक्त तुमचा विषयच नाही. तुम्ही इतकं काहीतरी व्यवहार केला पाहिजे ना. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही त्यांच्या पलीकडे गेलेलो आहे. आता तुम्ही आम्हाला म्हणाल तो एक काळ होता, पण आज आमच्या अंतःकरणाची वृत्ती कोणत्या स्थितीला प्राप्त झाली पाहिजे, तर तुम्ही आमच्या मजसवे आता येऊ नका. कोणी सासुरवासिनी बाई नो न सावे तुम्हा जनाची कुट, बोलती वाईट उखटे. ते जेव्हा तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाबाई यांनी सुद्धा संसाराची उपेक्षा केल्यामुळं त्यांना काही अनेक प्रकारच्या संकटांना किंवा कर्कशा बोलण्याला सामोरं जावं लागलं, तरीसुद्धा या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता त्या संसाराकडे प्रवृत्त होणार नाही. कोण वेची वाणी आता क्षुल्लका कारणी, अशी क्षुल्लक क्षुद्र असणारी कारणं ज्याच्यामध्ये काही फारसा लाभ नाही,
त्या कारणासाठी आमची वाणी आम्ही कशाला वेचू, कशाला खर्च करू. आता हेची माप करू, विठ्ठल हृदयात धरू. आमचं एकच माप आहे की तुका म्हणे काय सळे धरिली विठ्ठले ना. या ठिकाणी आम्ही माप कशाचं करू, फक्त नामाचं माप करू. म्हणजे जितकं जास्तीत जास्त आम्हाला नामस्मरण करता येईल ते करू. वृंदावनामध्ये सांगतात की त्या रमण रीतीमध्ये आता इथं आपण गेले तर सगळ्या साधूंच्या एक कुट्या आहेत. तिथं प्रत्येक साधूला एक छोटीशी कुटी करून दिलेली आहे. त्यांना काही नाही, 2 वेळा भोजन देतात. ते आपल्या आपल्या मस्तीमध्ये आपली साधना करत राहतात. तर अखंडानंद स्वामींनी लिहिलं की एकदा मी ते सगळे एकत्र बसले होते तेव्हा त्यांची चर्चा चालायची. तर संध्याकाळी ते म्हणे मी थोडं फिरायला जायचो. तर त्या रमण रीतीमध्ये ते एक जण म्हणायचं आज तुमचं कसं काय आहे. ते म्हणायचा की आज आमचा 5,000चा तोटा झाला. दुसरा म्हणायचा मला आज 10,000चा लाभ झाला. एक म्हणायचं काय नाही, दररोजच्या सारखं फक्त आज ना नफा ना तोटा. तर त्यांना काय कळे ना, हे सगळे साधू झाले आणि इथं लाभ आणि हानी, नफा आणि तोटा याचा विचार करायला हे आले का काय हे. म्हणून त्यांनी एका साधूला विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं दुसरं काही नाही, आम्ही आमचे संकल्प केलेले असतात. संकल्पित जप ठरवलेला असतो, 50,000 प्रत्येकाने करायचा. जर कोणाचा नाही झाला तर ते सांगतात 5,000 कमी झाला, 5,000 तोटा झाला. कोणी जास्त केलं तर ते म्हणतात 10,000 नफा झाला. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात आता ह्याची माप करू, विठ्ठल हृदयात धरू. आपल्या जीवनामध्ये संसाराच्या कोणत्या गोष्टी राहिल्या याचा विचार करण्यामध्ये शक्ती खर्च करण्याचं काहीही कारण नाही. स्वामी महाराज सांगायचे संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. म्हणून आपण ज्याला पुरुषार्थ म्हणतात ते नामस्मरण आपण किती अधिक केलं याच्याविषयी कधीही तृप्ती होता कामा नये. कितीही केलं तरी त्या ठिकाणी आपल्याला काय त्यांनी सांगितलं मन धाये परी न धाये ना, तृप्ती भुकेली तृप्ती भुकेली नाही, ते मन धाले परी धाले परी न धाये पुढते राजा विठ्ठल पाहे. आपल्या मनाला कधी तृप्ती होता कामा नये. जर एखादा मनुष्य नामस्मरण नियोजित झालं आणि त्याने तो म्हटलं की आज खूपच आनंद वाटतो कारण आमचा जप पूर्ण झाला, समजायचं याला अजून भगवंताविषयी जसं पाहिजे तसं प्रेम निर्माण झालं नाही, त्याला कधीच तृप्ती होता कामा नये. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात विठ्ठल हृदयात धरू. आम्ही मुखी नाम आणि हृदयी ध्यान, निळोबाराय जे सांगतात त्याप्रमाणे साधना करू. नेदाव्या वृत्ती आता उठोची बहुती. आता हे मन कसं आहे, मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. म्हणून हे देवा आता बहुती वृत्ती उठोची नेदाविया. आता ह्या ज्या आमच्या अंतकरणात वेगवेगळ्या वृत्ती, कधी शब्दाकार कधी स्पर्शाकार, तर ह्या दुसऱ्या कोणत्याही वृत्ती आमच्या निर्माण होऊ देऊ नकोस. तुकोबाराय म्हणतात उपदेश लोका करोनी वेडा होतो चुका, तर होतो तुका. तर ते म्हणतात लोकांना मी हा उपदेश करतो आणि काय होतो, वेडा होतो. वेडा होतो म्हणजे याच्यामध्ये मी इतका निमग्न झालेलो आहे की मी सारखा त्याचा ध्यास घेतलेला आहे, त्या ध्यासाने मी वेडा झालेलो आहे. असं दुसरा अर्थ असाही करता येईल. मी जेव्हा लोकांना सांगतो आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, पुढे काय सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. या ठिकाणी मी जेव्हा लोकांना उपदेश करतो लोक म्हणतात की काय तुका वेडा अविचार करी बडबड फार. अरे ह्यांना स्वतःचाही संसार करता आला नाही आणि आपल्या संसारात सुख होण्यासाठी याचं साधन नेमकं उलट आहे. संसाराकडे लक्ष देऊ नका, देवाकडे लक्ष द्या. तेव्हा यांना थोडंसं या ठिकाणी डोकं फिरलेलं आहे असं लोक म्हणतील. परंतु तुकोबाराय म्हणतात देवा काही हरकत नाही, पण मला मात्र तुझं चिंतन माझ्या हृदयात नित्य व्हावं. आता सांगतात भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला याच्या अतिरिक्त काय सांगायचं का, हे एवढीच प्रार्थनेने संपलं. तुकोबाराय म्हणतात अजून 3,000 अभंगाचं चिंतन सांगायचे. राहिलेल्या गोष्टीचं सुतोवास तुला करून ठेवतो. ते कोणतं, मागेन ते तुझं देई विचारोनी मज. तुला विचारपूर्वक मला सांगायचं ना, मज विचारोनी दे. तू पण चांगला विचार कर, माझं जे हितकारक असेल तेच मला दे आणि ते तुझा मी मागणार आहेत.
कोणती गोष्ट काय आहे की ज्यावेळेला आपण भजन करतो तेव्हा भजनामध्ये असणारे काही मुख्य प्रतिबंध आहेत, त्या प्रतिबंधाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि ते प्रतिबंध कोणते? तुकोबाराय सांगतात, नको दुर्जनाचा संग, क्षणक्षणा चित्तभंग. या ठिकाणी हे जे दुर्जन लोक आहेत ना, नामधारक, आणि जर तो दुर्जनाच्या संगतीत राहिला तरी त्याची नामसाधना ही व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून अशा दुर्जन लोकांचा मला संग नको. का नको? तर क्षणक्षणा चित्तभंग, सारख्या आपल्या बुद्धीचा बुद्धिभेद ते करत राहतात. नामस्मरण करणाऱ्याला म्हणतात तुम्ही शास्त्रचिंतन केलं पाहिजे, व्याकरण शिकलं पाहिजे, न्याय शिकला पाहिजे, त्याच्याशिवाय हे होत नाही. किंवा दुसरी अनेक जपतप इत्यादी अनुष्ठानं केली पाहिजे. परंतु त्यामुळं जसं तुकाराम महाराजांचा निश्चय आहे की कोणी काय गोरांजने करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा, नाचू पंढरी चोटा. आमचा जो नियम झाला आहे त्या नियमामध्ये ह्या दुर्जनांची संगती आम्हाला देऊ नको. जन्म घेईन मी नाना, बहु सोशीन यातना. तर तुकाराम महाराजांना भगवान म्हणतात की तुम्हाला आणखी जन्म येतील, आणि जन्म आले म्हणजे गर्भवासाच्या वेदना किंवा ह्या मानवी योनीला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचं सुखदुःखाचे फटके या ठिकाणी बसतील. तुकोबाराय म्हणतात हे साधनावर जर मी आरूढ असेल तर जन्म घेईन मी नाना, मी अनेक जन्म घेईन आणि बहुसोशीनं यातना, अनेक प्रकारच्या यातना सहन करील. रंक होई दिनांचा, घाये घाये देह पात साचा. इतकं सांगतात की जर कोणी असे दीन म्हणजे दैन्यवानी स्थितीला प्राप्त झालेले असे जर कोणी असतील तर त्यांचाही मी रंक होईन. इतकंच नाही, घाये देहपात साचा. जर या ठिकाणी मला देहपात जरी झाला तर साचा म्हणजे खऱ्या अर्थाने घाये त्यांनी केलेल्या काय आघाताने जरी देहपात झाला तरी चालेल, मला किती दारिद्र्य आलं तरी चालेल, मला दैन्यवानी अवस्था प्राप्त झाली तरी चालेल, परंतु नको दुर्जनाचा संग, क्षणक्षणा चित्तभंग. तुका म्हणे हीची आता देई देई तू सर्वथा. तेव्हा मला आता हेच सांगायचं आहे की दुर्जनाच्या संगतीने विवर्जित अशा प्रकारची नामसाधना माझ्याकडून घडू दे. आता ते पाहतात तुकोबारायांच्याकडं, भगवान परमात्मा विचारतात तुकोबाराय अजून काही मागायचे का? तर तुकोबाराय म्हणतात जानसी उचित पांडुरंगा धर्मनित. फार बोलून फार बोलण्याची काय आवश्यकता आहे? हे मी कोणाला सांगतोय? जो ज्याच्या निश्वासातून वेद झाले अशा प्रकारचा असणारा परमात्मा, आणि तुझ्याबरोबर मी बोलत आहे याचं काय मला जाणीव नाही का? तुला हे सांगण्याची सुद्धा गरज नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. आम्ही असं सांगतो की हे पांडुरंगा उचित धर्मनीत जानशी. जे धर्म काय आहे आणि नीती काय आहे. धर्म या शब्दाचा अर्थ आहे, त्यांनी सांगितलं ज्या धर्माचं स्वरूप सांगणं म्हणजे काय, ज्याच्या न्यायदर्शनामध्ये येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी, ज्याच्यामुळं आपलं इहलोकातलं जीवन सुखी होतं आणि परलोकातलंही जीवन सुखी होतं, त्याला म्हणतात. तर अशा प्रकारची वचनं जी वेदातली आहेत त्याचा जर आधार घेतला तर आपल्याला तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. किंवा वेदविहिता हा धर्म, वेदाने जे करा म्हणून सांगितलेलं आहे त्याला धर्म म्हणतात, आणि जे करू नका म्हणून सांगितलं अर्थात त्याला अधर्म असं म्हणतात. तेव्हा ते सांगतात ही धर्मनीती काय तूच नाही का? तूच सांगितलं ना ज्ञानेश्वरीमध्ये, धर्माशी नीतीशी शेजभरी. धर्म किती आचरण केला आणि जर त्याला नीतिशास्त्राप्रमाणे आचरण नसेल तर तो धर्म एखाद्या पत्नी मरण पावलेल्या विधुराप्रमाणे आहे. आणि किती मनुष्य आजकाल अनेक संप्रदाय आहेत जे नीतिधर्म, अनेक धर्म आहेत की जे नीतिशास्त्राचं पालन करतात पण वेदविहित धर्माला ते मानत नाहीत, अवैदिक आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांना ते सांगतात अशी किती नीती असली तरी ती नीती या ठिकाणी एखाद्या विधवेप्रमाणे आहे. तेव्हा धर्म आणि नीती यांचे संकेत भगवान तुम्ही जाणतात. तेव्हा मला असं वाटतं तरी मी बोलावे ते काही सरे ऐसे तुझे पायी. मला काही बोलण्याची आवश्यकता नाही, ते की जे तुझ्या पायी सरतं व्हावं अशा प्रकारचं मान्य व्हावं असं मी बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. पालट तीक्षेन संचित प्रारब्ध क्रियमान. तुका म्हणे सत्ता होशी सकळ करिता.
आता याच्यामध्ये एक नेहमीच आणि आपण वेदांतामध्ये आणि भक्ती सिद्धांतामध्ये नेहमी एक थोडंसं वैमत्य असतं, तर त्याच्याविषयी थोडंसं चिंतन करू. गुरुवर्य या ठिकाणी बसलेलेच आहे. तर पालटती क्षण संचित प्रारब्ध क्रियमान. वास्तविक सिद्धांत असा आहे बरं का, की हे नेहमीच आपल्याकडं चिंतन चालतं. तर कर्माचे 3 प्रकार आहे: प्रारब्ध, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. संचित म्हणजे पूर्व अनेक जन्मात केलेलं कर्म जे भोगाला भोग देण्याला अजून सन्मुख झालं नाही. क्रियमान आता या जन्मात केलं जाणारं कर्म, आणि जे भोग देण्याला सन्मुख झालेलं आहे ते कर्म, त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. वेदांत सिद्धांताप्रमाणे जेव्हा ज्या पुरुषाला मी कोण आहे अर्थात आत्म्याचं ज्ञान होतं, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होतं, त्यावेळेला अनंत जन्मातली संचित कर्म दग्ध होऊन जातात, जळून भस्मसात होतात. क्रियमान कर्म त्याला आत्मा हा संग निर्विकार असल्याचा बोध झाल्यामुळं त्याला क्रियमान कर्म लागत नाही. आणि प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय, प्रारब्ध कर्माचा भोगून तो क्षय करतो, अशा प्रकाराने सांगितलं जातं. इथं तुकोबाराय म्हणतात का, आणखी अभंग आहे तुकोबारायांचे आपल्या संत वाङ्मयात. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे किंवा नाश झाला, अशा प्रकाराने सांगतात. प्रारब्ध कर्माचा सुद्धा नाश होतो, अशा प्रकारे भक्ती सिद्धांतात अनेक संतांनी प्रतिपादन केलेलं आहे. किंवा या ठिकाणी प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, असं तुकोबारायांनी पण सांगितले. आणि यामध्ये तर आता देवालाच म्हणतात, पालटती क्षण संचित प्रारब्ध क्रियमान. एका क्षणामध्ये देवा तुमचं असं सामर्थ्य आहे की तुम्ही नुसतं क्रियमान आणि संचित कर्मच दग्ध करता असं नाही, तर प्रारब्ध कर्माचा सुद्धा क्षय देण्याचं करण्याचं त्याचं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे, असं या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात. हा शास्त्रार्थ आपल्याला या ठिकाणी करायचा नाही, पण गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय डोंगरेजी महाराज ते मध्व संप्रदायाचे होते. वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानामध्ये याची जी समन्वय आहे तो थोडा वेगळ्या प्रकाराने मानला जातो. त्याचं चिंतन आपण इथं फारसं करणार नाही, पण त्यांनी सांगितलेली एकच गोष्ट सांगतो की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा सुदामा जो आहे, सुदामा मुठभर पोहे घेऊन भगवंताच्या जवळ गेला, भगवंताने त्याचा सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर त्याला गंध लावला. आता सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पिढीला आणि मुठभर पोहे घेऊन भेटी लागी आला आणि त्याला काय सोन्याचा गाव दिसला. आता त्याच्या प्रारब्धात असं होतं की 6वीच्या दिवशी लिहिलेलं होतं श्रीक्षय. श्री म्हणजे ऐश्वर्य संपत्ती, तिचा क्षय, याला जन्मामध्ये कायम दारिद्र्य राहील असं परमात्म्या त्या 6वीनं लिहिलेलं होतं आणि त्यामुळे तो दारिद्र्य भोगतच होता. भगवंतानी त्याला जेव्हा गंध लावला तेव्हा त्या गंधाच्या निमित्ताने भगवंतानी काय केलं, भगवंतानी त्या 6वीच्या अक्षरं हे ज्या ठिकाणी तीच अक्षरं ठेवली आणि फक्त तो शब्द उलटा केला, श्री क्षय, तर यक्षश्री म्हणजे धनाच्या द्वारा मिळणारं सर्व ऐश्वर्य प्राप्त होणार, अशा प्रकारचा त्याचा विरुद्ध अर्थ झाला. आणि मग काय, तो गेल्याबरोबर गाव सोन्याचा दिसला, त्याला ती सगळी जी त्याची नगरी आहे ती नगरी सोन्याची झाली. याचं कारण काय आहे की परमात्मा जो आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी जर तुम्ही म्हणता तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता जर शास्त्राने परमात्म्याला सांगितलेले आहे, तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी प्रारब्ध क्षय करण्याचं सामर्थ्य नाही का? अर्थात त्याच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबाराय